चला असो, हे झालं थेअरीचा पार्ट सगळा आपला कव्हर. त्याच्यानंतर आता प्रॉब्लेम घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल काय काय करायचं आपल्याला. ओके, चला न्यूमरिकल्स घ्या. क्वेश्चन नंबर 1 लिहून घ्या. हे हमखास अप्रॉक्सिमेट एस्टिमेट वरचे क्वेश्चन पडतात पेपरला आणि अगदी सोपे आहेत. तुम्ही प्रॉब्लेम बघितला की लक्षात येईल तुमच्या. अ बिल्डिंग ऑफ प्लिंथ एरिया a building of plinth area 150 meter square 150 meter square constructed on plot constructed on plot of land constructed on plot of land at a cost of rupees 1,50,000 rupees 1,50,000. Calculate cost of similar building. Calculate cost of similar building. Cost of similar building of plinth area of 200 meter square 200 meter square to be constructed in same locality ठीक है, in same locality by plinth area method या मेथडने सोडवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, चलो फर्स्ट राईट डाऊन गिवन डाटा. पहिल्यांदा गिवन डाटा लिहून घ्या, काय काय दिलेलं आहे. गिवन, ठीक आहे. फॉर एक्झिस्टिंग बिल्डिंग चला प्लिंथ एरिया त्याचा किती आहे. एक्झिस्टिंग बिल्डिंगचा प्लिंथ एरिया किती आहे सांगा. एक्झिस्टिंग बिल्डिंगचा प्लिंथ एरिया बघा काय म्हणलंय. अ बिल्डिंग ऑफ प्लिंथ एरिया 150 मीटर स्क्वेअर कन्स्ट्रक्टेड म्हणजे ऑलरेडी बांधलेला आहे. म्हणजे एक्झिस्टिंग बिल्डिंग काय आहे ही आहे. त्याचा एरिया किती झाला 150 मीटर स्क्वेअर झाला. हे समजलं का. 200 मीटर स्क्वेअरची बिल्डिंग तुम्हाला बांधायची आहे हे समजलं पाहिजे. आता बघा हे ऑलरेडी बांधलेलं आहे. बघा इथे काय म्हणलंय. बिल्डिंग ऑफ प्लिंथ एरिया 150 मीटर स्क्वेअर कन्स्ट्रक्टेड म्हणलंय का, म्हणजे बांधकाम झालेलं आहे त्याचं. ठीक आहे, त्याला किती खर्च आला 150 मीटर स्क्वेअर कन्स्ट्रक्टेड ऑन प्लॉट ऑफ लँड ऍट अ कॉस्ट ऑफ रुपीज 1,50,000. त्याच्यासाठी किती कॉस्ट आलं खर्च. कॉस्ट बोला. ओके, एवढा खर्च आलाय. ओके, 1,50,000 रुपीज बांधायला याला खर्च आलाय. बरोबर आहे, 2 लाख आन्सर येते. बरोबर, ठीक आहे. मग आता सोल्युशन करा.
बाकी गिवन काय लिहायची गरज, आपण डायरेक्ट प्रॉब्लेम मध्ये सोडू. सोल्युशन हे असले प्रॉब्लेम पडतात 4 मार्कला. स्टेप नंबर 1, प्लिंथ एरिया रेट काढा. प्लिंथ एरिया रेट पर मीटर स्क्वेअर. प्लिंथ हे आपण तोंडी सोडवू शकतोय गणित, खरं सगळं तुम्हाला स्टेप वाईज सोडवायला पाहिजे तर 4 मार्क मिळणार, नाहीतर नाही. प्लिंथ एरिया रेट पर मीटर स्क्वेअर. प्लिंथ एरिया रेट पर मीटर स्क्वेअर कसं काढणार? कॉस्ट अपॉन प्लिंथ एरिया करायचं. कॉस्ट अपॉन प्लिंथ एरिया कोणाचं? एक्झिस्टिंग बिल्डिंगचं. कोणाचं करणार? एक्झिस्टिंग बिल्डिंग म्हणजेच कोण? कन्स्ट्रक्टेड. चला, एक्झिस्टिंग बिल्डिंगचं कॉस्टिंग किती आहे? 1,50,000. पुट करा. 1,50,000 अपॉन प्लिंथ एरिया किती आहे? 150. 1000 येते. 1000 पुढे काय युनिट काय त्याला? युनिट काय? मीटर स्क्वेअर कसं येणार? 1000 आलं का? याचा आन्सर काय? तर मीटर स्क्वेअर नाही आहे बघा. रुपीज 1000 असं लिहा पाहिजे तर 1000 रुपीज पर मीटर स्क्वेअर. हे कॉस्ट कशामध्ये मेजर करणार आपण? रुपीज मध्ये. एरिया कशामध्ये मेजर करणार? मीटर स्क्वेअर मध्ये. मग काय आले युनिट? रुपीज पर मीटर स्क्वेअर युनिट येणार. येस, रुपीज पर मीटर स्क्वेअर येणार. रुपीज पर मीटर स्क्वेअर येणार ना पूनम? फक्त रुपीज नाही येणार, रुपीज पर मीटर स्क्वेअर येणार. ओके, चला. हे 1000 रुपीज पर मीटर स्क्वेअर हे काय झालं? प्लिंथ एरिया रेट पर मीटर स्क्वेअर झाला तुमचा. काय आला हा? प्लिंथ एरिया रेट पर मीटर स्क्वेअर. प्लिंथ एरिया रेट पर मीटर स्क्वेअर इज द आन्सर. ठीक आहे, पुढं सेकंड स्टेप. ओके, सेकंड स्टेप. सेकंड स्टेप. सेकंड स्टेप मध्ये लिहा अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ न्यू बिल्डिंग. अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ न्यू बिल्डिंग. अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ न्यू बिल्डिंग हे कसं काढणार? प्लिंथ एरिया रेट पर मीटर स्क्वेअर. प्लिंथ एरिया रेट पर मीटर स्क्वेअर. प्लिंथ एरिया रेट पर मीटर स्क्वेअर इंटू काय करणार? प्लिंथ एरिया इंटू प्लिंथ एरिया. प्लिंथ एरिया ऑफ न्यू बिल्डिंग. प्लिंथ एरिया ऑफ न्यू बिल्डिंग करायचं. हा, सो अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ न्यू बिल्डिंग. प्लिंथ एरिया रेट किती आला तुमचा? ऑलरेडी 1000. 1000 रुपीज इथं आलेला आहे. 1000 इंटू प्लिंथ एरिया ऑफ न्यू बिल्डिंग किती आहे? यात बरेच जण सिली मिस्टेक करतात, उलट सुलट करतात. इथं 200 घेतात, इथं 150 घेतात. उलट सुलट केलेले पण आहेत बरेच विद्यार्थी. कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ सिमिलर बिल्डिंग ऑफ प्लिंथ एरिया 200 मीटर स्क्वेअर टू बी कन्स्ट्रक्टेड. 200 मीटर स्क्वेअरचं तुम्हाला काय करायचंय? बांधायचंय. म्हणजे न्यू बिल्डिंग, प्लिंथ एरिया ऑफ न्यू बिल्डिंग किती आला? 200. मग फायनल आन्सर तुमचं काय आलं? अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ न्यू बिल्डिंग. अप्रॉक्सिमेट कॉस्ट ऑफ न्यू बिल्डिंग 200 गुणिले 1000 म्हणजे 2 वर 5 शून्य येणार. लिहिताना प्रॉपर असं लिहायचं 2 लाख रुपीज. बरोबर.
2,00,000 रुपये खर्च येणार. हे तुमचं आन्सर झालं. नाही नाही नाही, कसं मीटर स्क्वेअर येणार? हे रुपीज आहे आणि पर मीटर स्क्वेअर आहे. हे मीटर स्क्वेअर आणि मीटर स्क्वेअर कॅन्सल होते एकमेकांना. हे पैसे आहेत ना. प्लेन एरिया रेट हे काय आहे? रुपीज पर, हे 1000 काय आहे? रुपीज पर मीटर स्क्वेअर आहे. आणि हे 200 काय आहे? मीटर स्क्वेअर आहे. हे मीटर स्क्वेअर आणि हे मीटर स्क्वेअर काय होतं? एकमेकांना कॅन्सल. मग कॉस्टिंग कशामध्ये येणार? रुपीज मध्ये येणार. सो दिस इज द फायनल आन्सर. एवढे सोपे प्रॉब्लेम्स पडलेले आहेत पेपरला. ठीक आहे, सांगा काय डाऊट आहे तुम्हाला याच्यामध्ये? डाऊट काय सांगा. काय डाऊट नाही? सोपा आहे ना? ठीक आहे, जरा अवघडकडे जाऊया. मी लगेच नाही, एक मिनिट थांबा. ₹2,00,000. चला ओके, क्वेश्चन नंबर 2 घ्या. वर्ड मध्ये काय लिहिणार? ₹2,00,000 ओनली. नाही नाही, इथं लिहायची गरज नाही. बस एवढं झालं की झालं. वर्डिंग मध्ये लिहायची गरज नाही. कुठं चेक मध्ये काय असते सांगतो तुम्हाला. दोन्ही लिहायचं का? चुकून कधी कधी इथे एक 0 जास्त झाला असं पण असतंय. चेक मध्ये समजा इथे तुमचं 2,00,000 लिहिलंय तुम्ही, ऍक्च्युअल अमाऊंट तुमची आहे समजा 20,000 आहे. एक 0 इथं जास्त झालं. तुम्ही लिहिताना वर्डिंग मध्ये काय लिहिणार? 20,000 लिहिणार, बरोबर ना? पण इथं चुकून तुमच्या नजर चुकीनं काय झालं? एक 0 जास्त झालाय. मग कुठली व्हॅल्यू पकडतात? जी मिनिमम आहे ती पकडतात. जी मिनिमम आहे ते पकडतात बँकेत. मग तुम्हाला नोटीस येते बँकेची, चेक बाउन्स होतोय. तेच की, मग चेक बाउन्स झाला की दंड बसतो तुम्हाला, अकाउंटवर पैसे नाहीत की. मग हे गंडवागंडवी स्कीम येत असते ना. चला क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 घ्या. प्रिपेअर अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. एक मिनिट थांबा, एकच मिनिट थांबा. चला घ्या. प्रिपेअर अप्रॉक्सिमेट एस्टिमेट. प्रिपेअर approximate estimate. Prepare approximate estimate for a factory building. For a factory building of following data. Of following data. ठीक आहे, त्यामध्ये फर्स्ट नंबर ऑफिस प्रीमाइसेस. ऑफिस प्रीमाइसेस. ऑफिस प्रीमाइसेस म्हणजे ऑफिसची जागा. ठीक आहे, ऑफिस प्रीमाइसेस कशाने म्हणतात? आरसीसी स्ट्रक्चर. कसं आहे? आरसीसी स्ट्रक्चर आहे. आरसीसी स्ट्रक्चर of area 120 square kilometer, sorry square meter, 120 square meter. ठीक आहे, आता हे काय आहे? फॅक्टरी बिल्डिंग आहे. फॅक्टरी मध्ये ऑफिस असणार आणि वर्कशॉप असणार. खालील्या वर्कशॉप, वर्कशॉपच्या पुढे लिहा 3 बेज ऑफ साइज. 3 बेज ऑफ साइज
3 बेस ऑफ साइज, 1 मिनिट थांबा, 4 मीटर बाय 8 मीटर, साइज 4 मीटर बाय 8 मीटर with load bearing walls, with load bearing walls, with load bearing walls and AC roofs, and AC roofs. AC roofs म्हणजे पत्रा, ACI म्हणशीला कुठेतरी. AC roofs 3 नंबर. Plinth area rate, plinth area rate, plinth area rates. फर्स्ट नंबरला RCC बिल्डिंग, फॉर RCC बिल्डिंग जो रेट आहे तो आहे 6,000 रुपीज पर मीटर स्क्वेअर. एका मीटर स्क्वेअरला 6,000 रुपये. दुसरं लोड बिअरिंग बिल्डिंग, फॉर लोड बिअरिंग बिल्डिंग, फॉर लोड बिअरिंग बिल्डिंग 4,000 रुपीज पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, चला हे सेपरेट सेपरेट आपल्याला आता करायला पाहिजे. ऑफिस बिल्डिंग आहे, वर्कशॉप आहे. वर्कशॉप मध्ये काय असणार, ऑफिस पण असणार आणि फॅक्टरी बिल्डिंग आहे. फॅक्टरी मध्ये वर्कशॉप पण असणार आणि ऑफिस पण असणार. मग आता ऑफिस साठी कुठला रेट घेणार तुम्ही, RCCचा, आणि वर्कशॉप साठी लोड बिअरिंगचा घ्यायचा रेट. ठीक आहे, चला पहिला ऑफिसचं काढू. डायरेक्ट सोल्युशन, गिवन बिवन परत तेच ते स्लिप बसायचं नाही. हा नाही नाही, त्याला सोडवायला पाहिजे, मग मग मार्क मिळणार. ठीक आहे, पहिला काय करा, पहिला आपण काय करू, कॅपिटल ए ऑफिस बिल्डिंगचं बघू. कॅपिटल ए ऑफिस बिल्डिंग, ऑफिस बिल्डिंग. ठीक आहे, लिहा इथं फर्स्ट नंबर, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट ऑफ ऑफिस बिल्डिंग, ऑफ ऑफिस बिल्डिंग. कसं काढणार, एरिया इंटू प्लिंथ एरिया रेट करा. एरिया इंटू काय करणार, प्लिंथ एरिया रेट. त्याने डायरेक्ट तुम्हाला रेट दिलाय ना. ऑफिसचा एरिया किती आहे बघा, इथं आहे 120. सो 120 इंटू प्लिंथ एरिया रेट RCCचा किती आहे 6,000 इंटू 6,000 करा, किती येतं सांगायचं. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट 12 किती येतं, 72,000 नाही, किती आलं 7.2 लाख, 7,20,000. बरोबर आहे, करेक्ट. 7,20,000 येते, बरोबर आहे ना, आकडे वाचायला येतात ना. 7,20,000 युनिट काय रुपीज, 7,20,000 रुपीज. हे झालं. पुढं तसं आता अप्रॉक्सिमेट एस्टिमेट ऑफ वर्कशॉप काढा. ऑफिस बिल्डिंग झालं. नेक्स्ट हे झालं ऑफिस बिल्डिंगचं. पुढं
नेक्स्ट बी. ऑफिस ऑफिस झाला. आता काय वर्कशॉप. वर्कशॉप approximate estimate of workshop. Second number, approximate estimate of workshop. काय करणार? सेम एरिया इंटू प्लिंथ एरिया रेट करायचं. सेम करायचं. एरिया इंटू प्लिंथ एरिया रेट करा. एरिया इंटू प्लिंथ एरिया रेट. वर्कशॉपचा एरिया किती आहे बघा. आता हे कसं काढायचं बघा. वर्कशॉपचा एरिया कसा काढणार तुम्ही? वर्कशॉपचा एरिया कसा काढणार? 4x8 कसं? असे 3 बेज आहेत. किती बेज आहेत? 3 बेज दिलाय का नाही? 3 बेज. हा बघा किती आहेत? 4x8 चे. त्याला आपण रूम म्हणत नाही, मी तुम्हाला आधी पण सांगितलं थिअरी मध्ये. त्याला आपण बे म्हणतो. 4x8 चे असे 3 बे आहेत. म्हणजे काय येणार? 3 इंटू काय येणार? 4x8. कळालं का? जे काय येईल ते डायरेक्ट करायचं. 3 इंटू एकाचा एरिया 4x8 इंटू प्लिंथ एरिया रेट किती आहे? लोड बेरिंगचा रेट घ्यायचा 4000 इंटू काय आहे? 4000. चला फायनल आन्सर सांगा. फायनल आन्सर वर्कशॉपचं किती येतं सांगा. वर्कशॉपचा आन्सर सांगा. हे प्रॉब्लेम पडलेल्या पेपरला. यात पण चुका करतात मुलं. छोट्या छोट्या गोष्टी. 3,84,000 बरोबर आहे. करेक्ट. 3,84,000 रुपये आन्सर येतं. 3,84,000 रुपीज हे कोणाचा खर्च आला? अप्रॉक्सिमेट एस्टिमेट ऑफ वर्कशॉप आलं. बरोबर. वर्कशॉप. आता तुम्हाला टोटल काय करायला पाहिजे? फॅक्टरीचं काढायला पाहिजे. बरोबर ना? हा. आता फॅक्टरीचं म्हणलं काय येणार? त्यामध्ये ऑफिस बिल्डिंग पण येणार आणि वर्कशॉप पण येणार. ऑफिस बिल्डिंग आणि वर्कशॉप 3 नंबर. हा सी लिहा, 3 नंबर लिहा. ठीक आहे. ठीक आहे. सी काय आहे? फॅक्टरी ना. फॅक्टरी बिल्डिंग. सी काय? फॅक्टरी बिल्डिंग. फॅक्टरी बिल्डिंग. त्यामध्ये आता 3 नंबर. टोटल कॉस्ट ऑफ फॅक्टरी. टोटल कॉस्ट ऑफ फॅक्टरी काय करणार? सिंपल. ऑफिस बिल्डिंग आणि वर्कशॉप. काय नाही टोटल कॉस्ट ऑफ फॅक्टरी डायरेक्ट दोघांची ऍडिशन करा ना. डायरेक्ट दोघांची ऍडिशन करा. 7,20,000 7,20,000 प्लस 3,84,000 3,84,000 किती येते? 11,04,000. लेट मी चेक. 11,04,000 बरोबर आहे.
करेक्ट आहे, गुड. 11,04,000. सो टोटल तुमचा आन्सर आलं 11,04,000. 11,04,000 रुपीज. डॉलर लाईज नाही, ट्रम्प तात्या तिकडनं येईल. ओके, सो टोटल कॉस्ट ऑफ फॅक्टरी हे तुमचं आन्सर आलं. हे 4 मार्कला पडलेले क्वेश्चन आहेत आणि हमखास पडतात आणि यात बरेच जण चुका करतात. उलट उलट करायचं, 1-0 कमी करायचं, 1-0 जास्त द्यायचं, असले प्रकार केलेले आहेत आणि हातचे मार्क घालवलेले आहेत. हे बोनस मार्क आहेत. दिवाळी जे काय आहे ते मार्क घालवता कामा नाही ह्याचे. चला झालं, काय पण म्हणा कर, मार्क घालवू नका. नेक्स्ट एक होमवर्क देतो, सोडवून आणा. हे समजलं नाही? आता ब्रिजचा आहे होय. तिथली की क्वेश्चन बसतो की खाली? क्वेश्चन खाली बसो, इकडे उतरली. क्वेश्चन नंबर 3 घ्या. होमवर्कला सॉल्व्ह करायचं सगळ्यांनी. लिहा. एक मिनिट थांबा. The plinth area of the plinth area of proposed building. Plinth area of proposed building. Proposed building म्हणजे नवीन बिल्डिंग जी बांधायची आहे. Proposed building is 390 meter square. Is 390 meter square. Full stop. Cost of construction. Cost of construction for similar structure is. For similar structure. For similar structure is rupees. Is rupees 19,35,000. Is rupees 19,35,000. Having plinth area. Having plinth area. Having plinth area 215 meter square. 215 meter square. Calculate approximate cost of. Calculate approximate cost of proposed building. ठीक आहे, मला फक्त एवढं सांगायचं मध्ये की एक्झिस्टिंग बिल्डिंगचा एरिया किती आहे. एक्झिस्टिंग बिल्डिंगचा एरिया आहे 215 आणि त्याचं कॉस्टिंग किती आहे 19,35,000. त्याच्यावरनं काय करायचं, पर मीटर स्क्वेअर पहिल्यांदा खर्च काढून घ्यायचा. पर मीटर स्क्वेअर पहिल्यांदा खर्च काढून घ्यायचा आणि नंतर इंटू काय करायचं 390. होमवर्कला सॉल्व्ह करा, डायरेक्ट तोंडी निघते. सांगा की किती किती आला आन्सर. 35,10,000 बरोबर. पण ते प्रॉपर लिहायला पाहिजे, आपण जसं लिहिलंय तसं. सिंपल आहे, कसं काढलं एका स्टेप मध्ये सांगतो तुम्हाला, एवढं सोपं आहे. काय करणार,
19,35,000 डिवायडेड बाय 215 इंटू काय करायचं 390 करायचं. हे आपण करत नव्हतोय 1 रुपयाला 5 गोळ्या तर 2 रुपयाला किती असं उलट तिरकस गुणाकार असा प्रकार आहे तो. पण ते लिहिताना 35,10,000 बरोबर आहे. हा मग हे बऱ्याच जणांना हे पण कळत नाही. आता जे मी लिहिलं ते समजत नाही आणि सोपाय म्हणून आपण इग्नोर करतो आणि एक्झाम मध्ये चुकतो. असं करू नका. बाकी उद्या आपण बघू. ठीक आहे. चलो काय डाऊट असेल तर विचारा, नसेल तर उद्या सेम टायमिंग उद्या आपण पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ओके.